हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जाणून घेत आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामधील जो पहिला घटक आहे आणि त्या पहिल्या घटकातील पहिली संकल्पना ग्राहक वर्तनाचा सिद्धांत, ज्याला आपण कंझ्युमर बिहेवियर थेरी असं म्हणतो. ती थेरी, तो सिद्धांत जाणून घेऊन त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले गेलेले आहेत याचं आज आपण प्रश्नांची विश्लेषणाची पंचपदी या सत्रामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि अशा पद्धतीचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स याच्यामध्ये महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे तो ग्राहक वर्तन सिद्धांत. तर विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या दृष्टिकोनातून ग्राहकाचा वर्तनाचा सिद्धांत खालील प्रमाणे आपल्याला सविस्तर पद्धतीनं सांगता येतो. तर ग्राहक वर्तन सिद्धांत म्हणजे काय, याची संकल्पना कशा पद्धतीनं निर्माण झाली, तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स यामध्ये ग्राहक वर्तनाचा सिद्धांत, ग्राहक म्हणजे कंझ्युमर आपल्या मर्यादित उत्पन्नात म्हणजे लिमिटेड इन्कम मध्ये तो विविध वस्तू आणि सेवांची निवड कशी करतो, ज्यामुळं त्याला सर्वाधिक समाधान आणि उपयोगिता, ज्याला आपण मॅक्झिमम सॅटिस्फिकेशन अँड युटिलिटी, उपयोगिता मिळत असते, याचाच अभ्यास यामध्ये करणार आहोत. एखादा ग्रामीण भागातील मजदूर आहे, तो काय करतो, त्याला दिवसागणित 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये दिवस मिळतो आणि त्या 500 रुपये दिवसामध्ये त्याला त्याच्या कुटुंबाची सर्व म्हणजे कपड्यापासून ते जेवणापर्यंत म्हणजे त्याचे मूलभूत गरजा आणि आवश्यक गरजा पूर्ण करायच्या असतात. तर तो कशा पद्धतीनं म्हणजेच त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये कशा पद्धतीनं स्वतःचं वर्तन किंवा स्वतःचा खर्च कसा मॅनेज करेल, तर ते किंवा आपण एखाद्या व्यक्तीचं 1000 किंवा लाख रुपये पगार असेल तर तो कशा पद्धतीनं त्याचं आर्थिक म्हणजे बजेट कशा पद्धतीनं तो युटिलाइज करेल, वापरेल. तर ग्राहक जो आपली गरज भागवण्यासाठी वस्तू किंवा सेवा विकत घेत असतो त्याला आपण ग्राहक असं म्हणतो. उपयोगिता म्हणजे काय, वस्तू किंवा सेवामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती. आता गरिबासाठी गरजा कमी असतात, अपुरे असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा पैसा जास्त खर्च न कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये त्यांचं भागतं. मात्र श्रीमंताच्या गरजा अपाट असतात. जसं आपण म्हणतो की हौसेला मोल नाही, म्हणजे हौसा असतात, म्हणजे गरज वेगळी आणि हाऊस वेगळी. ज्यांच्याकडे पैसा जास्त त्यांच्या हौसा वेगवेगळ्या असतात आणि हौसेला मोल नसतं म्हणजे किंमत नसते. आणि गरीबाला हे सर्व पैशाचं मोल करावं लागतं. त्याचा उद्देश काय असतो, तर जास्तीत जास्त उपयोगिता मिळवण्यासाठी वस्तूच्या विविध संयोगाची निवड कशा पद्धतीनं करणं. हे ग्राहक सिद्धांतामध्ये 3 महत्त्वाचे बाबी आहेत. एक तर ग्राहक, दुसरा म्हणजे त्याची उपयोगिता आणि त्याचा उद्देश काय आहे, कोणत्या उद्देशानं तो एखादी वस्तू खरेदी करणार आहे आणि त्या वस्तूतून त्याला उपयोगिता किती आहे. तर बघा, उपयोगिता त्याचं विश्लेषण युटिलिटी ॲनालिसिस या दृष्टिकोनात आद्य अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे, ज्यामध्ये उपयोगितेचे मापदंड किंवा मापन होऊन शकते असं त्यांनी म्हटलंय. त्याचं अझम्पशन किंवा गृहीतक सांगितलंय. उपयोगितेचे संख्यात्मक मापन शक्य आहे म्हणजे क्वांटिटी. ते उपयोगिता 1, 2, 3 अशा संख्येमध्ये आपल्याला युटिलिटी युनिट्स मोजता येतात. म्हणजे एखाद्या, जसं आपण जेवण करतोय, मला भूक लागलेली असेल तर मला 3 भाकरी लागतात किंवा ते 3 चपाती लागतात, तर मी 3 चपात्या एवढीच माझी उपयोगिता आहे. 4थी चपाती जरी त्या ताटामध्ये त्या दुरडीमध्ये असेल तर मला त्याचा काही म्हणजे रस नसणार आहे त्याच्या खाण्यामध्ये, त्यावेळेस पुढच्या वेळेस योग्य. अशा पद्धतीनं उपयोगिता ही संख्येमध्ये 1 चपाती, 2 चपाती, 3 चपाती काय जे असेल ते आपल्याला मांडता येते. तर बघा, विवेकशील ग्राहक, तर रॅशनल कंझ्युमर्स, ग्राहक नेहमी जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर आहे, काहीच दुमत नाहीये, कारण की त्याला कमी पैशामध्ये जास्तीत जास्त समाधान हवं असतं. प्रत्येक ग्राहकाची ही टेंडन्सी असते. त्यानंतर पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर. बघा, पैशाच्या प्रत्येक अतिरिक्त युनिटची उपयोगिता ही स्थिर राहत असते, त्यामध्ये बदल होत नसतो. आता त्यासाठी आपण महत्त्वाचा नियम पाहूयात. बघा, नियम
त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नियम काय आहे, त्याचं स्पष्टीकरण काय आहे आणि त्याचं उदाहरणं काय आहेत, या उदाहरणाच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तो नियम आपण समजून घेऊया. पहिला आहे बघा, पहिला नियम काय सांगतोय ती घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. तर या नियमामध्ये काय सांगितलं, एखादी वस्तू अधिकाधिक प्रमाणात वापरल्यास तिच्या प्रत्येक अतिरिक्त युनिट पासून मिळणारी उपयोगिता सीमांत उपयोगिता असते क्रमशः कमी होत जाते. म्हणजे एक चपाती खाल्ली दुसरी, जसं बघा इथं उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे ग्लास गरज असते. पहिला ग्लास सर्वाधिक उपयुक्त असतो, दुसरा ग्लास उपयोगिता कमी होत जाते, पाचवा ग्लासामध्ये उपयोगिता शून्य असते, नकारात्मक असते, आपण पाचवा ग्लास पाणी पितही नाही. तसंच आपल्याला भूक लागली, अतिशय कडकडून भूक लागली, आपण अतिशय परिश्रम करून आलात, शेतातून मजुरी करून आलात आणि त्यावेळेस तुम्हाला भूक लागलेली असते, त्यावेळेस तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीपर्यंत तुमची भूक म्हणजे चपाती असेल भाकरी असेल तोपर्यंत तुमची भूक म्हणजे उपयोगिता असते. नंतर ती उपयोगिता सहाव्या चपातीसाठी किंवा भाकरीसाठी शून्य होते. त्याला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असं म्हणतो. त्यानंतर दुसरा नियम आहे समसीमांत उपयोगिताचा नियम. यामध्ये ग्राहक आपल्या मर्यादित उत्पादनात अशा प्रकारे खर्च करतो ज्यामुळं त्याने खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर खर्च केलेल्या शेवटच्या रुपयापासून मिळणारा सीमांत उपयोगिता समान होते. याचं उदाहरण काय आहे, उदाहरण आहे बघा, ग्राहक 100 मध्ये 100 रुपये किलो सफरचंद आणि केळी खरेदी करतो. 100 रुपयामध्येच सफरचंदही खरेदी करतो आणि केळीही खरेदी करतो. जेव्हा त्याला सफरचंदावर खर्च केलेल्या शेवटच्या रुपयाची उपयोगिता आणि केळीवर खर्च केलेल्या शेवटच्या रुपयाची उपयोगिता समान वाटते, तेव्हा तो सर्वाधिक समाधानी असतो. आपल्या या पद्धतीने त्याच्या सूत्रामध्ये सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सीमांत उपयोगिता आणि त्याचं जे संकल्पना आहे ती वरील उदाहरणाच्या माध्यमातून सविस्तर सांगता येते. म्हणजेच ग्राहक कशा पद्धतीनं त्याचं समाधान करून घेण्याचा प्रयत्न करत असतो ते आपल्याला वरील उदाहरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता सेट नेट परीक्षेला यापूर्वी वरील मुद्द्यावर जे प्रश्न विचारले ते आपण बघणार आहोत प्रश्नांची पंचपदीमध्ये. पहिला प्रश्न आहे, कार्डिनल उपयुक्तता सिद्धांत खालीलपैकी कोणत्या गृहीतकावर आधारित आहे? कोणतं अझम्पशन मानलं होतं? उपयुक्ततेचे मोजमाप केवळ क्रमवारीत करता येतं, उपयुक्ततेचे मोजमाप संख्यात्मक पद्धतीनं करता येतं. तिसरा पर्याय, उपयुक्ततेचं मोजमाप बाजारभावावर अवलंबून असतं. डी, उपयुक्ततेचं मोजमाप सामाजिक कल्याणाशी संबंधित असतं. पहिल्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे तुमच्या चॅट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. योग्य उत्तर आहे बी पर्याय. त्याचं विश्लेषण आहे, कार्डिनल सिद्धांतानुसार उपयुक्ततेचा संख्यात्मक स्वरूपामध्ये ती मोजता येते. जसं आपण चपाती भूक लागली असेल 1-2 खातो, तिसरी खातो, चौथी आपल्याला ती उपयुक्तता नसते, ती आपण खात नाहीये. मार्शलचा उपयुक्तता सिद्धांत या गृहीतकावर आधारित आहे. बाकी ए पर्याय हे ऑर्डिनरी युनिटी हे वैशिष्ट्य आहे, किंमत उपयुक्ततेवर परिणाम करतात पण मोजमापाचे माध्यम नाही. सामाजिक कल्याणाचा वेगळा विषय आहे. नेटसाठी विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न दुसरा, उपयुक्ततेच्या शीनमान नियमाचा योग्य अर्थ कोणता? बघा आत्ताच आपण तो पाहिलेला आहे. पर्याय 1, एकूण उपयुक्तता नेहमी कमी होत जाते. बी, सीमांत उपयुक्तता उपभोग वाढल्याने स्थिर राहते. सी, प्रत्येक अतिरिक्त एककाच्या उपभोगामुळे मिळणारी उपयुक्तता कमी होत जाते आणि उपयुक्तता किमतीवर अवलंबून नसते. तर योग्य उत्तर काय असणार आहे? सी पर्याय. बरोबर आहे. तर योग्य उत्तर सी पर्याय आहे. उपभोग वाढत गेला की प्रत्येक पुढील एककातून मिळणारी अतिरिक्त समाधानाची पातळी घटत जाते. हा नियम मार्शलच्या सिद्धांताचा गाभा आहे. यावर देखील प्रश्न विचारलेला. एकूण बघा ए पर्याय चुकीचा. एकूण उपयुक्तता सुरुवातीला वाढते, स्थिर नसते, घटते. उपयुक्तता कमी, किंमत उत्पन्नावर अवलंबून असते. हे सर्व तीनही पर्याय चुकीचे होते. सी पर्याय योग्य होता. जसं आपण
पाण्याचं उदाहरण पाहिलं होतं वरील पद्धतीनं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, उदासीनता वक्र विश्लेषण संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उदासीनता वक्र उत्तराकडे झुकलेले असतात. दोन दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेदून शकतात. सी, उच्च उदासीनता वक्र जास्त समाधान दर्शवतं. डी, उदासीनता वक्र उगमाकडे उतल असतात. योग्य उत्तर काय आहे? चला, आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. योग्य उत्तर आहे बी पर्याय, दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेदू शकतात. बी पर्याय, दोन उदासीन वक्र कधीही एकमेकांना छेदत नाहीत, अन्यथा तर्कशुद्धता भंगते. त्यामुळं इथं आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. बाकीचे सर्व विधानं योग्य आहेत, फक्त बी विधान हे अयोग्य आहे. बघा, वस्तूची आदलाबदल दर्शवते, बरोबर आहे. जास्त उपयुक्ततेचे पातळी. आणि डी, सीमांत बदल दर घटता असल्यामुळं, त्यामुळं बी पर्याय अयोग्य आहे. बाकीचे सर्व योग्य आहेत. नेट 2 पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे अर्थशास्त्राच्या अनुषंगानं. पुढचा प्रश्न आहे चौथा, सीमांत बदल संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य? बघा, योग्य अयोग्य प्रश्नामध्येच बरंचसं माहिती असते. आपण म्हणजे गोंधळामध्ये उत्तर देतो, निवडतो. तर MRS वाढला असतो, MRS स्थिर असतो, MRS घटत असतो, MRS किमतीवर अवलंबून असतो. तर योग्य सीमांत बदल दर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे सीमांत बदल दरासंदर्भात? तर योग्य उत्तर काय आहे? सी पर्याय, MRS घटता असतो. विश्लेषण, ग्राहक अधिक प्रमाणात एका वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा दुसरी वस्तू सोडण्याची तयारी कमी होते, त्यामुळं MRS घटत असतो. त्यामुळं योग्य उत्तर आहे सी पर्याय. बाकी हे ए, बी आणि डी हे चुकीचे पर्याय आहेत. सेट आणि नेटलाही हा वक्रावर प्रश्न विचारलेले आहेत. आणि पंचपदीमधील 5वा प्रश्न, ग्राहक समतोल कंझ्युमर इक्विलिब्रियम उदासीनता वक्र विश्लेषणात खालीलपैकी कोणत्या अटीखाली प्राप्त होतो? MRS 1, MRS किंमत गुणोत्तर, MRS किंमत गुणोत्तर, MRS किंमत इजिकल टू किंमत गुणोत्तर. काय योग्य उत्तर आहे? ग्राहक समतोल. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे डी पर्याय, ग्राहक समतोल त्या बिंदूवर मिळतो जिथे अशा पद्धतीनं या सूत्रामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणजेच उपयुक्ततेचा बदल दर बरोबर किमतीचा बदल दर योग्य बरोबर असतो. त्यामुळं ए, बी, सी चुकीचं आहे. डी पर्याय योग्य आहे. नेट परीक्षेला विचारलेला आहे, MPSCलाही विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं ही आपण एक संकल्पना आणि त्याभोवतीचे 5 प्रश्न जे यापूर्वी सेट नेट परीक्षेला विचारलेले आहेत त्याच्यावर आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून संपूर्ण MPSC आणि सेट नेट पेपर 1, पेपर 2 आणि MPSC अधिवेक्यता इकॉनॉमिक्स विषयाचा संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे ॲपवर. किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही 9689047738 या क्रमांकाला फोन करून तुम्ही तुमचे डाऊट किंवा तुमचे प्रश्न विचारून तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर जॉईन करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला साधारणतः 200-250 पेजच्या पेपर 2च्या म्हणजे इकॉनॉमिक्स विषयाच्या नोट्स मिळतील, ज्या विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्यानंतर 10 टेस्ट सिरीज ह्या विश्लेषणासह अधिवेक्यता, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक परीक्षा आणि सेटनेटसाठी ऑनलाईन स्वरूपामध्येही आहेत. ॲपवरून तुम्ही सोडू शकता लॅपटॉपच्या माध्यमातून, आणि ऑफलाईन स्वरूपामध्येही तुम्हाला त्या विश्लेषणासहित मिळतील. लाईव्ह लेक्चर्स आणि प्रत्येक रविवारी आपली साप्ताहिक चर्चासत्र प्रत्येक रविवारी असतं. झूम मीटिंगच्या माध्यमातून तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता. जर कोणाला काही कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही या क्रमांकाला किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड देखील करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला पाठवायला विसरू नका. आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.